हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. ब्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 118वी कथा आपण ऐकतोय श्री सुबलदास बाबाजी यांची. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. एकांत अत्यंत प्रिय असलेले बाबाजी त्या कुटीमध्ये राहत होते आणि सुकलेल्या पोळ्या खाऊन खाऊन आणि एका जागी बसून त्यांचा मेरुदंड वाकडा झालेला होता आणि शरीर एका बाजूला झुकलेलं होतं. बाकी आजार असा काही नव्हता. ही प्राणकृष्णदास बाबाजींना गोष्ट कळल्यावर त्यांनी काही जणांना अनुग्रह द्या अशी त्यांना आज्ञा केली. त्याप्रमाणे सुबलदास बाबाजींनी 4 लोकांना अनुग्रह दिला. श्री श्यामसुंदरदास, श्री राधारमणदास, श्री गौरसुंदरदास, श्री रामकृष्णदास आणि श्री जयनिताईदास अशी त्यांची नावं होती. त्यापैकी श्री जयनिताईदास हे त्यांच्याजवळच एक दुसरी झोपडी बांधून त्यामध्ये राहून आपल्या गुरूंची सेवा करू लागले. इथून पुढे त्यांनी त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली. ते त्यांच्यासाठी रोज मधुकरी मागून आणत असत आणि खाणं पिणं म्हणा सगळ्या गोष्टींची आपल्या गुरूंची काळजी घेत असत. पण बाबांना दुसऱ्यांची अपेक्षा ठेवणं हे काही मान्य नव्हतं. आपल्या शिष्यांकडून सुद्धा अगदी कमीत कमी सेवा घ्यावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणून काही दिवसानंतर आता ते स्वतः आपला स्वयंपाक करू लागले. त्यांचे एक 2-3 भक्त होते. ते महिन्यातून एकदा त्यांना शिधा पोचवत असत आणि सुबलदास बाबाजी संध्याकाळच्या वेळेला एकदा खिचडी किंवा भात असं काहीतरी तयार करून ते खात असत. या कुटीच्या जवळच एक विहीर होती. ती जी त्या शेठजींच्या बहिणींनी त्यांच्यासाठी तयार केलेली होती. त्याच्यातून पाणीसुद्धा बाबा स्वतःच काढून घेत असत. ते कामसुद्धा दुसऱ्यांना ते सांगत नसत. जर काही विशेष एखाद्या गोष्टीची आवश्यकता असली किंवा विशेष काही काम असेल तर ते जयनिताई बाबांना आवाज देत म्हणजे हाक मारत. ती जी कुटी होती त्याला पुढं एक मोठा दरवाजा होता आणि मागच्या साईडला एक अगदी छोटा दरवाजा होता, जसं काही खिडकी असावी. त्याच्यामधनं माणूस बसून बसून सरकूनच आत येऊ शकत असे. त्याच्या बाहेर जयनिताई बाबा येऊन बसत असत आणि सांगत मी आलोय. मग बाबा दरवाजा उघडून त्यांच्याशी आतूनच काय जे बोलायचं असेल ते बोलत. म्हणजे साधारणपणे जयनिताई बाबांना सुद्धा कुटीमध्ये सारखा प्रवेश नव्हता. म्हणजे साधारण मनाईच होती. त्यामुळे बाबांच्या संदर्भात अशीच प्रसिद्धी होती की ते मौनच राहतात आणि ते कुणालाही दर्शन देत नाहीत. साधारणपणे ही गोष्ट खरी पण होती. पण असं नाही की ते कधीच कुणाशीच बोलत नसत किंवा कधीच कुणाला भेटत नसत. जर कुणी एखादा महात्मा आला किंवा एखादा अगदी खरा सच्चा भक्त आला तर मात्र त्याला ते अगदी प्रेमाने भेटत असत आणि त्याच्याशी बोलतही असत. नवद्वीप येथील श्री कानुप्रिय गोस्वामी, गोवर्धनचे श्री अद्वैतदास बाबाजी आणि वृंदावनचे श्री बालकृष्णदास बाबाजी महाराज यांच्याबरोबर आणि अशाच काही अन्य महात्म्यांच्या बरोबर ते नेहमी सत्संग करत असत. ते लोक त्यांच्या कुटीवरती येत, हे मात्र कधी कुटीतून बाहेर पडून त्यांच्याकडे जात नसत. मग ते लोक आले की त्यांच्याबरोबर लीला कथाप्रसंगांची चर्चा करणे, नंतर निरनिराळी पदे म्हणणे, हास्य विनोद यामध्ये बाबांचे तासनतास व्यतीत होत असत आणि तो त्यांना आपल्या जपामधला अडचण किंवा अंतराय वाटत नसे. अशा प्रकारे अगदी अखंड 24 वर्ष बाबांनी त्या कुटीच्या आतमध्ये एकटे राहून भजन केलं
आपण मागच्या भागातच ऐकलंय, की ते सूर्य उगवायच्या आधीच सगळं अन्नीक आवरत असत आणि सूर्य मावळल्यानंतर ते बाहेर पडत असत. आता तर मधुकरीला जाण्याचा प्रश्नच नव्हता, कारण जैन निताई दास बाबाजी त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत होते. साधारण अशा प्रकारच्या एकांतवासाला सामान्य माणूस हा कैदच समजला असता. पण अशा प्रकारे स्वेच्छेने इतक्या मोठ्या म्हणजे जवळ-जवळ जीवनभरच म्हणा ना, जीवनभर अशा एकांतवासामध्ये राहणं, हे काही सोपं काम नाहीये. आणि ते कोण करू शकतो? तर ज्याला एक विशेष आंतरिक उपलब्धी झालेली आहे, ज्याला आत्मानंद प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यापुढे त्याला या दुनियाची कुठलीही वस्तू यकश्चितच वाटते. त्याच्या मनात कुठल्याच गोष्टींबद्दल दुसऱ्या आकर्षणच उरलेलं नाहीये. असाच माणूस अशा प्रकारे एकांतात राहू शकतो. बाबांच्या आंतरिक उपलब्धीचा बाकी कुणालाही पत्ताच लागणं शक्य नव्हतं. कारण बाबा कुठे कुणाच्यात मिसळत नसत आणि त्यांना ओळखणारे हे तेवढ्या उंचीचे संत असत. तरीसुद्धा आपल्याला कळायसाठी एक 2-3 घटना अशा आहेत, की ज्याच्यावरून बाबांचं मोठेपण आपल्याला समजतं. एकदा रात्रीचे जयनिताई दास बाबा आपल्या झोपडीमध्ये झोपलेले होते. त्यांना रात्री 3 वाजता स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना असं दिसलं, की सुबलदास बाबाजींच्या शरीराला एका भयंकर मोठ्या अशा विषारी सर्पाने लपेट मारलेली आहे, म्हणजे गुंडाळलेलं आहे शरीर आणि तो फणा वर करून असा त्यांच्याकडे पाहत त्यांचं दर्शन करतो आहे. हे स्वप्न पाहिल्यावरती सुबलदास बाबाजी जोराने किंचाळले आणि जागे झाले. आता त्यांच्या मनामध्ये बाबांना काही झालं तर नाही ना, अशी भीती वाटू लागली आणि म्हणून ते पळत-पळत बाबांच्या कुटीपाशी आले. मागच्या खिडकीजवळ बसले आणि टॉर्चच्या सहाऱ्याने खिडकीतून त्यांनी असा थोडासा प्रकाश टाकून बघितलं, तर बाबा निश्चेष्ट असे बसलेले होते आणि त्यांच्या डोळ्यातून अखंड आणि धो-धो अश्रुधारा प्रवाहित होत होती. जयनीताई दासबाबाजींनी राधे राधे म्हणून त्यांना जागं करण्याचा, हाक मारण्याचा प्रयत्न केला. पण ते बाह्य संज्ञाहीन होते. अत्यंत गाढ अशा ध्यानाच्या अवस्थेत होते. त्यामुळं ते काही जागे झाले नाहीत. निताई दास बाबांना आता काय करावं हेही कळेना आणि त्यांना रडू येऊ लागलं. म्हणून ते तसेच तिथं बसून राहिले. 2.5 तासानंतर सुबलदास बाबाजींना बाह्यज्ञान झालं. तेव्हा रडणाऱ्या जयनिताई दासावरती त्यांची दृष्टी गेली. मग जयनिताई दास बाबाजींना जेव्हा कळलं, की आता हे जागे झाले, तेव्हा बाहेरूनच त्यांनी आपल्याला पडलेलं स्वप्न सांगितलं. ते बाबांनी ऐकून घेतलं आणि हात हलवून आणि इशाऱ्यानेच त्यांना सांगितलं, की "मी ठीक आहे आणि तू जा." आता आपले सद्गुरू ठीक आहेत, हे बघितल्यावरती आणि त्यांना काही त्रास झालेला नाहीये, त्यांचं काही अनिष्ट झालेलं नाहीये, हे कळल्यावरती जयनीताई दास बाबा प्रसन्न झाले आणि आपल्या झोपडीवरती निघून गेले. दुसरे दिवशी संध्याकाळच्या वेळेलाच त्यांना बाबांचं दर्शन मिळालं. तेव्हा बाबा त्यांना सांगू लागले, की "अरे, तुला जे स्वप्न पडलं ना, ते बरोबरच होतं. माझ्या सेवेमध्ये एक त्रुटी झालेली होती." काय झालं, प्रिया प्रियतम म्हणजे राधाकृष्ण यांचं लीला कौतुक पाहता-पाहता मी इतका मुग्ध होऊन गेलो, की माझं शरीर शिथिल पडलं आणि माझ्या मंजिरी देहाच्या हातातून जी अत्तराची माझ्या हातात काचेची कुपी होती, ती खाली पडली आणि फुटली. त्याबरोबर मला अतिशय दुःख झालं आणि त्या दुःखाने त्या लीलेतून मी बाहेर आलो. अशा प्रकारे सेवेपासून वंचित झाल्यामुळं मला अतिशय दुःख झालं आणि लीलास्फूर्ती बंद पडली. मग हा जो विरह सर्प होता त्याच्या दंशाने मी जणू काय मृतप्रायच झालो होतो. तेव्हा करुणामयी स्वामिनीने प्रकट होऊन मला सांत्वना दिली आणि माझ्या प्राणांची रक्षा केली. म्हणजे काय लेव्हलला यांची मानसपूजा आणि लीला स्मरण चाललेलं असेल, आपल्याला कल्पनाही करता येत नाही. फतेपूर सिक्री येथील श्री जानकी प्रसाद रईस हे बाबांचे अतिशय
श्रद्धावान असे भक्त होते. एकदा ते त्यांच्याबरोबर रेल्वेच्या एका चीफ इंजिनिअरला घेऊन आले. त्यांच्याबरोबर 3-4 सुंदर अशा युवती होत्या आणि श्रीमंता घरच्या युवती, सुंदर युवती, त्यांची वेशभूषा अगदी त्या काळातल्या लोकांच्या प्रमाणेच व्यवस्थित होती, पण अत्यंत सुंदर होती. त्या युवतींना पाहिल्याबरोबर बाबा एकदम भावविवश झाले. त्यांनी एक मोठा हुंकार भरला आणि त्यांचं शरीर एखाद्या वाऱ्याच्या झोतात केळीचा वृक्ष जसा कापतो, तसं कापू लागलं. जय दासबाबांनी प्रसंगावधान राखून त्यांना धरलं, नाहीतर ते भूमीवरतीच पडले असते. त्यांना असं झालेलं पाहून ते जे कोणी पाहुणे इंजिनिअर साहेब होते, त्यांना तर काहीच कल्पना नव्हती या सगळ्या लोकांची आणि हे भक्ती वगैरेची. त्यामुळं त्यांना भीती वाटली. त्यांना वाटलं, की बाबांना बहुतेक भूत लागलंय वाटतं. आणि ते 10-15 मिनिटं थांबले. त्या काळात जानकी प्रसादजींना सगळं माहिती होतं, कारण ते भक्त होते. त्या इंजिनिअर साहेबाला ही अवस्था समजून सांगणं त्यांना मोठं कठीण गेलं. थोडा वेळ थांबून ते निघून गेले. फक्त इंजिनिअरला एवढंच कळलं, की हा काही भूतबाधेचा प्रकार नाही, तर हा एक अलौकिक असा भाव आहे. ते लोक गेल्यानंतर सुद्धा बाबा त्याच अवस्थेमध्ये होते. खूप वेळाने बाबा पुन्हा प्रकृतीस्थ झाले आणि शुद्धीवर आले. बाह्य ज्ञान झाल्यावर दास बाबाजींनी अत्यंत विनयाने आणि कौतुकाने आपल्या सद्गुरूंना असं भावाविष्ट होण्याचं कारण विचारलं. तेव्हा ते म्हणाले, की त्या युवतींना पाहिल्यानंतर मला राधाराणीच्या सख्या आणि मंजिरी, देहातले सेवक यांचंच एकदम स्मरण झालं आणि मी त्या सूक्ष्म लोकामध्ये त्या ठिकाणी गेलो. किती विलक्षण असतात हे संत, की त्यांना बाहेरच्या कुठल्याही एखाद्या साध्या, सुंदर अशा गोष्टी बघून त्यांचा भावावेश असा होतो, की ते त्या सूक्ष्म जगतामध्ये पोहोचतात. बंगालचे सुप्रतिष्ठित पंडित परमभागवत श्री आनंद गोपाल प्रभू हे बऱ्याच वेळेला वृंदावनला येत आणि आपल्या सुंदर अशा कथेद्वारा महात्मा लोकांची सेवा करीत असत. महात्मा लोकांना सुद्धा त्यांच्या कथा ऐकायला फार आवडत असे आणि त्यांची कथा कधी होते असे ते वाट पाहत असत. पण सुबलदास बाबाजी हे तर कुटीतून कधी बाहेरच पडत नसत. त्यामुळे ते कथेमध्ये कधीही गेले नाहीत. पण एकदा प्राणगोपाल प्रभू ह्यांनी खूपच आग्रह केल्यामुळे त्यांना त्यांच्याबरोबर या पंडिताच्या कथेमध्ये जावं लागलं. कथा सुरू झाली आणि कथेमध्ये एक मधुर लीला प्रसंगाचं ते पंडित वर्णन करू लागले. ते वर्णन ऐकता ऐकता बाबाजींना लीलेची साक्षात स्फूर्ती झाली आणि ते जमिनीवरती मूर्छित होऊन पडले. शेवटी लोकांना त्यांना उचलून आपल्या खांद्यावर घेऊन त्यांच्या कुटीवरती आणून पोचवावं लागलं. असे हे बाबा होते, की जे कायम एका त्याच मनोभूमिकेमध्ये राहिले. साधारणतः कुठल्याच गोष्टीचा, संसाराचा संपर्क त्यांना नव्हता. त्यांना एक जी ती काय तक्रार झालेली होती, मेरुदंड वाकडा होण्याची, तीही नंतर गेलेली होती आणि नंतर ते कधीही आजारी पडले नाहीत. अशा स्वस्थ शरीर असलेल्या, काहीही आजार नसलेल्या अवस्थेमध्येच सन 1962च्या ज्येष्ठ शुक्ल पक्षातील नवमीला सकाळी पहाटे 4 वाजता कुंजभंग लीलेच्या वेळेला त्यांनी हा देह सोडला आणि ते सुखेनैव शांतपणे श्रीकृष्ण धामाला निघून गेले. आपण धामाला जाणार ह्याचा त्यांना अंदाज होता. त्यामुळे तसा देह सोडून जाण्यापूर्वी त्यांनी दास बाबांना जवळ बोलवून शेवटचा उपदेश केलेला होता, की "तू आसन कधीही सोडू नको. जो व्यक्ती आसन सिद्ध करून घेतो, त्याला मंत्रसिद्धी मिळायला वेळ लागत नाही. मन लागलं नाही तरी सुद्धा माणसाने आसन सोडू नये.
एका आसनावरती भजन करता करता शेवटी आपोआपच मन भजनामध्ये लागू लागतं. बाबांनी आपल्या हस्ते काही स्वरचित रचना सुद्धा लिहिलेल्या आहेत. त्याची नावं अशी स्वप्न विलासामृत, अष्टकाल प्रार्थनामृत तरंगिणी, प्रार्थनामृत स्तव पुष्पांजली, केशकेली कौमुदी, बंधुभिक्षा, सुमधुर चारू प्रेम संगीत, चारू प्रहेली आणि शिशु शिक्षा अशा प्रकारे 8 त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. या रचनांमध्ये आपल्या भक्तीमध्ये आणि आपल्या साधनेमध्ये मिळालेलं आपला जो दिव्य ज्ञान होता त्याचा प्रसाद ते सर्व लोकांसाठी मागे ठेवून गेलेले आहेत. हरी ओम.